नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझी योजना चॅनलमध्ये मी रुचिता आपले मनापासून स्वागत करते। शेतकरी बांधवांनो, सध्या आपल्या शेतकरी कुटुंबांमध्ये दोनच मोठे प्रश्न चर्चिले जात आहेत। पहिला म्हणजे सोयाबीन 6000च्या पुढे किती जाणार आणि दुसरा म्हणजे कापसाची घौडदौड 8500 वर का अडकली आहे। आज आपण या दोन्ही पिकांच्या भविष्यातील वाटचालीचा तज्ञांच्या मते काय अंदाज आहे याचा सविस्तर आढावा घेणार आहोत। सोयाबीन 6000 ही केवळ सुरुवात की सर्वोच्च पातळी? मित्रांनो, सोयाबीन सध्या 5800 ते 6000 रुपयांच्या दरम्यान आहे, पण तज्ञांच्या मते ही तर केवळ सुरुवात असू शकते। यामागे 3 प्रमुख कारणे आहेत। 1. डॉलरचा प्रभाव। अमेरिकन डॉलर 92 रुपयांच्या पार गेल्यामुळे परदेशातून येणारं पाम ऑइल प्रचंड महाग झाले आहे। परिणामी भारतातील तेल गिरण्यांनी देशांतर्गत सोयाबीनची खरेदी वाढवली आहे। 2. सोया पेंडीला मागणी। मक्याचे भाव वाढल्याने पोल्ट्री उद्योगाकडे सोया पेंडीशिवाय दुसरा पर्याय उरला नाही। सोया पेंडीची ही विक्रमी मागणीच सोयाबीनला बळ देत आहे। तज्ञांचा अंदाज, मार्च अखेरपर्यंत सोयाबीन 6400 ते 6600 रुपयांची पातळी गाठू शकते। मात्र मध्येच 100-150 रुपयांची छोटी घसरण येऊ शकते। अशा वेळी घाबरून न जाता संयम ठेवावा, कारण बाजाराचा मुख्य कल सकारात्मक आहे। सोयाबीन विक्रीची रणनीती। मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत वाट पहा। जेव्हा भाव 6400च्या आसपास पोहोचतील तेव्हा जास्त लोभ न करता आपला नफा पदरात पाडून घ्या। कापूस बाजार 8500 ची भिंत ओलांडणार का? कापूस उत्पादक सध्या मोठ्या द्विधा मनस्थितीत आहेत। 15 जानेवारीनंतर कापसाची तेजी काहीशी मंदावली आहे। तज्ञांच्या मते कापसाचे भाव खूप मोठी झेप घेण्याची शक्यता सध्या तरी कमी आहे। कापूस का स्थिरावला आहे? सीसीआयचा साठा। कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडे असलेला 75 ते 80 लाख गाठींचा साठा भावावर दबाव निर्माण करत आहे। सरकार हा माल जसजसा बाजारात काढेल तसतसे भाव नियंत्रित राहतील। जागतिक सुताची मागणी। जोपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात सुताची म्हणजेच यार्नची मागणी वाढत नाही तोपर्यंत भाव 8500 ची पातळी ओलांडणे कठीण आहे। अपेक्षा काय आहे? यंदा उत्पादनात 10 ते 15% घट झाली आहे। त्यामुळे फेब्रुवारी अखेर जेव्हा आवक कमी होईल तेव्हा भावात 200 ते 400 रुपयांची छोटी सुधारणा पाहायला मिळू शकते। कापूस विक्रीची रणनीती। तज्ञांच्या मते 9000 किंवा 10000च्या भावाची अपेक्षा सध्या थोडी धोक्याची ठरू शकते। त्याऐवजी टप्प्याटप्प्याने विक्री करा। सध्या 8100 ते 8200 भाव मिळत असल्यास 25% माल विकायला हरकत नाही। शेतकरी मित्रांनो, 2016 हे वर्ष सोयाबीनसाठी सुवर्ण संधी तर कापसासाठी स्थिरतेचे वर्ष ठरताना दिसत आहे। मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, सरकारचे आयात निर्यात धोरण। जर सरकारने महागाई रोखण्यासाठी आयात शुल्कात सवलत दिली तर या दोन्ही पिकांच्या दरात घसरण होऊ शकते। त्यामुळे डोळे झाकून साठवणूक करण्यापेक्षा बदलत्या बाजारभावावर लक्ष ठेवा आणि टप्प्याटप्प्याने माल मोकळा करत रहा। तुम्हाला काय वाटतं? तुमची मते कमेंटमध्ये नक्की कळवा। मी रुचिता या अपडेटसह इथेच थांबते। माझी योजना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।